जंगला बोले जंगला बोले मित्रांनो, तुम्ही जो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉडी आहे त्यावरती क्लिक करायचे. आता ह्या बीट मॉडीमध्ये आपण बीट दे 1 2 3 अशा बीट असतील तर काय करायचे, आपल्या ह्या बीट मॉडीमध्ये आपण बीट दिल्यात जिथून जिथून चेंज होतील तिथं हा जो व्हिडिओ आहे स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची ते कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होत आहे. त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट बघा कुठे चेंज होत आहे तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत नाही. कट केल्यानंतर इथे आपल्या आता काय करायचं, हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून आता फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करू तर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तुमचा जे ते फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली इथे आपण हा जो फोटो इथं सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. तर सिम्पली इथे आपला फोटो आहे. त्याच्यानंतर 2 बटन इथून सिलेक्ट करूया. सेम प्रोसेस इथून पुढचे जे आपण बीट असतील त्याला इथून फोटो ॲड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथून सर्व फोटो ॲड करून 2 बटन सिलेक्ट करायचं जर तुमचा इथं स्क्रीन बरोबर नसेल बसला तर. त्याच्यानंतर इथे आपल्या आता काय करायचं, सिम्पली इथली जी आपली ना 5वी बीट आहे जिथून आपण हा जो म्हणजे 5वी बीट बसला जो फोटो आहे तिथे आल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला काय करायचं, ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आपण जे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे आणि जे 5वा फोटो जेवढा आहे तेवढीच ह्याची PNGची लेंथ असेल ती ठेवायची इथे सिम्पली अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला आता काय करायचं, ह्या PNGला सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे आणि झूम वनचं जे व्हिडिओ इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता मी काय करतो, इथून सर्व जे पण फोटो राहिले बीट नॉसचे इथून ॲड करायचे ते इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. मित्रांनो, इथून पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉसचे इथून ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, आता सिम्पली जे ट्रान्झिशन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं, मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, पुल आउटचं इथून सिलेक्ट करायचं, नाही तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो पहिला त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करू येतो. मग इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, रॉक व्हर्टिकल आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कंबोमधला झूम वनचा जो इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 1चं ते इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चं इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोत आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या कंबोमधला सिम्पली स्लाइड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या कंबोमधलाच वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंद तिथला फोटो राहील त्या फोटो आपल्या इथून आता काय करायचं, वेगळ्या इथून इफेक्ट ॲड करायचा. ह्या दोन्ही फोटोला इथून ॲड नाही करायचं इफेक्ट. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, 8 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली इथे थोडं स्क्रोल करू येते ॲडजस्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू, सॅच्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करू, सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. सेम प्रोसेस त्याच्या पुढच्या फोटोवर करायची, म्हणजेच 9 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्याला पण सेम प्रोसेस करून घ्यायची. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 8 सेकंद तिथला फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक नाही करायचं आहे, ते ओव्हरलीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथून काय करायचं, हा जो फोटो आहे आपला 8 सेकंद त्यावरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट जो फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. रिप्लेस इथे तुम्हाला ओव्हरलीचं ऑप्शन आहे सिम्पली सॉरी त्यावरती क्लिक करायचं, खाली फोटो येऊन जाईल हा. त्यानंतर हा जो आपला 8 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोची जेवढी लेंथ आहे ती अशा वेळी ठेवायची. त्याच्यानंतर हाच फोटो इथून डुप्लिकेट करून त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ठेवायचं. अशा प्रकारे ह्याची लेंथ थोडी कमी करायची. तिथून अशा वेळी इथून ॲड करून घेतल्यानंतर हे 2 फोटो आता काय करायचं, हा जो आपला 8 सेकंद तिथला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं ओव्हरलीमधला आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 प्लेट्स 1चं इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला सिम्पली 3 प्लेट्स 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे.
पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे आपल्या कंबो 52 जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं, इथून बॅक करायचे, इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचे, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या पिकची लेंथ असेल पहिले जे 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करू, इथे तुम्हाला स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 6वा फोटो म्हणजे 4 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथे याच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या पिकची लेंथ असेल हे जे आपले 2 फोटो आहेत 4 आणि 5 सेकंद तिथले त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू, फिल्टर 0 करायचं, व्हर्टिकल तुमचे फोटो नसेल यातून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 5 सेकंद तिथला फोटो आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला ना व्हिडिओ वरती क्लिक करू, तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जायचं एक नावचं, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथून हा फिक्स सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या पिकची लेंथ असेल 5 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, हे तुम्हाला स्पीड 20 ठेवायचं आहे, इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन त्यावरती क्लिक करू, येतो तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट